नमस्कार. आज आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि खूप वादग्रस्त व्यक्तिमत्वाचा सखोल मागोवा घेणार आहोत. हो. सद्दाम हुसेन. हो. आपल्यासमोर दोन तपशीलवार स्रोत आहेत जे त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचे पैलू उलगडतात. अगदी. खरंच म्हणजे इराकची 70च्या दशकातली ती आर्थिक भरभराट हो. आणि मग नंतर 90च्या दशकातली ती गरिबी, म्हणजे या दोन्ही टोकाच्या परिस्थितींसाठी बरोबर. सद्दामचं नेतृत्व कसं कारणीभूत ठरलं हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. त्याचं ते गरिबीतलं बालपण, सावत्र वडिलांकडून झालेला छळ, असं म्हणतात. हो, आणि नंतर मग काका खैरलाल तल्फा, त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव, यातून तो कसा घडला असेल हाच प्रश्न आहे. नक्कीच. त्याचा बाथ पार्टीतला एक सामान्य कार्यकर्ता हो. आणि तिथपासून ते इराकचं सर्वेसर्वा बनण्यापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे आणि तितकाच रक्तरंजित सुद्धा. हो ना. यातली कटकारस्थानं, सत्तांतराची टप्पे आणि ते बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध, हे सगळं आपण उलगडून पाहूया. म्हणजे एका मारेकऱ्यापासून राष्ट्राध्यक्ष बनण्यापर्यंतचा प्रवास स्रोतांच्या आधारे. बरोबर. त्याची सुरुवात तर तिक्रीत जिवळ एका अत्यंत गरीब कुटुंबात झाली. वडील नव्हतेच आणि सावत्र वडिलांचा छळ होता असं आपण ऐकतो. हो. म्हणतात याच अनुभवांतून त्याच्या मनात एक प्रकारचा संशय आणि स्वतःच्या संरक्षणाची तीव्र भावना रुजली असावी. मग 10व्या वर्षी बगदादला काकांकडे जाणं, खैरला तल्फा यांच्याकडे, हा एक महत्वाचा टप्पा ठरला असेल नाही का? अगदी. कारण काका कट्टर राष्ट्रवादी होते. त्यांच्यामुळेच सद्दामला वाचनलेखन आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाथ पार्टीच्या विचारांची ओळख झाली. ही पार्टी पॅन एरेब राष्ट्रवादावर जोर देत होती. हो. मग 1958 मध्ये अब्दुल करीम कासिम यांनी राजेशाही उलथवून टाकली. पण ते बाथ पार्टीच्या विचारांची सहमत नव्हते. अच्छा. आणि याच मतभेदातून 1959 मध्ये कासिम यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. अयशस्वी प्रयत्न. हो, अयशस्वी. ज्यात सद्दाम जखमी झाला आणि त्याला मग इजिप्तला पळावं लागलं. बरोबर. काही स्रोतांमध्ये या काळात बाथ पार्टीचा सीआयएशी संपर्क असल्याचा उल्लेख आहे. पण आम्ही फक्त स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीचा आढावा घेत आहोत. यावर कोणतेही भाष्य करत नाही. आपण फक्त माहिती देतोय. पुढे 1963 मध्ये बाथ पार्टीने कासिमला पदच्युत केलं. सद्दाम परतला, पण पुन्हा अंतर्गत सत्ता संघर्ष. आणि तुरुंगवास पण झाला त्याला. हो. 1966 मध्ये तो तुरुंगातून पळाला आणि मग 1968 मध्ये बाथ पार्टीने पुन्हा सत्ता काबीज केली. यावेळी अहमद हसन अल बक्र राष्ट्राध्यक्ष झाले. आणि सद्दाम हळूहळू देशातील दुसरा सगळ्यात शक्तिशाली नेता बनला. इथून पुढे मग सत्तेवरची पकड घट्ट करण्याचा प्रवास सुरू झाला. अगदी. 1979 मध्ये त्याने अल बक्र यांना बाजूला सारून राष्ट्राध्यक्षपद मिळवलं. पण सत्ता हाती येताच त्याने जे केलं, 22 जुलै 1979 ची ती बैठक, हो, ती खूपच धक्कादायक होती. जिथे त्याने तब्बल 68 पक्षातील सदस्यांना देशद्रोही ठरवून थेट मृत्यूच्या दाढेत ढकललं. स्वतःच्याच सहकाऱ्यांविरुद्ध इतकी टोकाची भूमिका घेणं. हो, हे त्याच्या निर्दयीपणाचं प्रतीक होतं. अगदी बरोबर. पण त्याचवेळी दुसरी बाजू पण आहे. त्याने 1972 मध्ये इराकी पेट्रोलियम कंपनीचं राष्ट्रीयकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अच्छा, हा मोठा निर्णय होता. हो. आणि यामुळे इराककडे प्रचंड पैसा आला. याच पैशातून त्याने मोठे सामाजिक कार्यक्रम राबवले, पायाभूत सुविधा उभारल्या. लष्कराचं आधुनिकरण पण केलं. हो. त्यामुळे 70च्या दशकात इराकची प्रगती झाली, हेही खरं आहे. आणि याच काळात त्याने स्वतःची एक व्यक्तिपूजा म्हणजे पर्सनॅलिटी कल्ट पद्धतशीरपणे उभी केली. पण मग ही आर्थिक सुबत्ता आणि विकास हे सगळं युद्धात कसं बदललं? 1980 मध्ये इराण-इराक युद्ध कसं काय सुरू झालं? त्याची अनेक कारणं होती. एक म्हणजे इराणमध्ये झालेली इस्लामिक क्रांती आणि इराकची शिया बहुसंख्य लोकसंख्या, त्यावर त्याचा प्रभाव पडण्याची भीती सद्दामला होती. अगदी. शिवाय शत अल अरब जलमार्गावरचा वादही होताच. हे युद्ध 8 वर्ष चाललं. दोन्ही देशांची अपरिमित हानी झाली. आणि यात सद्दामने क्रूरतेची परिसीमा गाठली म्हणतात. तो हलाब्जाचा रासायनिक हल्ला. हो. 1988 मध्ये हलाब्जा या कुर्दिश शहरावर रासायनिक हल्ला केला गेला, ज्यात हजारो निष्पाप नागरिक मारले गेले. आणि विशेष म्हणजे इराणला रोखण्यासाठी त्यावेळी त्याला अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांचा छुपा पाठिंबा होता असं स्रोत सांगतात. हो, तेही खरं आहे. त्याच काळात 1992चं ते दुझेल हत्याकांड आणि एका बैठकीत आरोग्य मंत्र्याची हत्या, या घटना पण घडल्या. हो. म्हणजे एका बाजूला देशाचं राष्ट्रीयकरण करायचं आणि दुसरीकडे त्याच देशाला इतक्या विनाशकारी युद्धात ढकलायचं. काय विरोधाभास आहे हा? नक्कीच. आणि मग 1990 मध्ये कुवेतवर आक्रमण, त्याची काय कारणं होती? हो.
आता युद्धामुळे इराकवर प्रचंड कर्ज झालं होतं. कुवेतकडून घेतलेलं कर्ज परत करण्याची इच्छा नव्हती. तेल उत्पादनाच्या मर्यादेवरून पण वाद होते ना? हो, तेही होतं. आणि कुवेतवरचा ऐतिहासिक दावा ही कारणं देत सद्दामने आक्रमण केलं. पण याचा परिणाम उलटा झाला. अगदी. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय आघाडीने ऑपरेशन डिझर्ट स्टॉर्म सुरू केलं आणि इराकी सैन्याचा मोठा पराभव झाला. तो हायवे ऑफ डेथ, तिथले फोटो आठवतात अजून. हो, भीषण होतं ते. युद्धानंतर इराकमध्ये शिया आणि कुर्दांनी उठाव केले, पण सद्दामने तेही क्रूरपणे धडपले. यानंतर मग इराकवर कठोर आर्थिक निर्बंध लादले गेले. तो ऑइल फॉर फूड कार्यक्रम सुरू झाला. हो, तेल घ्या आणि अन्न मिळवा. म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली इराक तेल विकून फक्त अन्न आणि औषधे खरेदी करू शकत होता. पण त्याचा फारसा फायदा सामान्य जनतेला झाला नाही. उलट सद्दाम आणि त्याचं वर्तुळ अधिक श्रीमंत झालं, असं स्रोतांमध्ये म्हटलं आहे. हो, असंच दिसतं. याच काळात मग तो सामूहिक संहारक शस्त्रांचा म्हणजे WMDsचा मुद्दा खूप गाजला. UN निरीक्षक तपासणी करत होते, पण सद्दाम सहकार्य करत नव्हता. अजिबात नाही. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने सद्दामचे अल-कायदाशी संबंध असल्याचा आणि त्याच्याकडे WMDs असल्याचा आरोप केला. जरी स्रोतांनुसार याचा थेट पुरावा उपलब्ध नव्हता तरीही. बरोबर. आणि मग मार्च 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं. सद्दामची सत्ता गेली आणि तो भूमिगत झाला. शेवटी डिसेंबर 2003 मध्ये ऑपरेशन रेड डॉन अंतर्गत त्याला तिक्रीत जवळ एका भुयारातून पकडण्यात आलं. स्पायडर होल म्हणतात त्याला. हो. त्यानंतर त्याच्यावर खटला चालवला गेला, मुख्यत्वे दुजाईल हत्याकांडासंदर्भात. त्याला दोषी ठरून डिसेंबर 2006 मध्ये फाशी देण्यात आली. म्हणजे सद्दामच्या कारकिर्दीत हे टोकाचे विरोधाभास दिसतात. एका बाजूला देशाला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे टोकाची क्रूरता आणि विनाशकारी युद्ध. आजही काही लोक त्याला स्थैर्य आणणारा नेता मानतात. तर लक्षावधी लोक त्याच्या क्रूर राजवटीचे बळी ठरले. अगदी. हा प्रश्न उरतोच की त्याच्या निर्णयांमध्ये देशाचं हित किती होतं आणि स्वतःची सत्ता टिकवण्याची महत्वाकांक्षा किती. बरोबर. तेल राष्ट्रीयकरणासारखा निर्णय घेणारा नेता 2 विनाशकारी युद्ध का सुरू करतो? हाच प्रश्न आहे. आणि शेवटी विचार करायला लावणारा मुद्दा हा आहे की एका हुकुमशहाच्या पतनानंतरही इराक आणि त्या प्रदेशात अस्थिरता का टिकून राहिली? हो. एका व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं इतकं अवघड का ठरलं? आणि त्यात बाह्य शक्तींचा प्रभाव किती होता यावर विचार करणं गरजेचं आहे.